एक खोटं बोलू बाई दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा मला हवा करतार. चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. एक मिनिट स्वानंदी, काय 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 झालं? एकदम मस्त वाटतंय ना, एकदम पूर्वीसारखं. तुला आठवतंय पूर्वी पण ना तू अशी ड्राईव्ह करायची आणि मी तुझ्या मागे बसलेले असायचे, आणि आपण दोघींनी हेल्मेट घातलंय. तुला आठवतंय सगळे आपलं कौतुक करायचे, दोघीही हेल्मेट घालून फिरतो. हो मलाही तेच आठवतंय. ए पण तुम्हाला इथे का थांबवलंयस? अगं मला आजीसाठी ना फुलं घ्यायची होती. आलेच हा ताई, 2 गजरे दे ना. थँक्यू. चला चला, घेतली फुलं. सायल्या, हे आपल्याला इथेच भेटले होते ना पहिल्यांदा? हो, तुझे हे आणि माझा नील दादा इथेच भेटला होता पहिल्यांदा. आणि तुला आठवतंय इथे ती एक गजरेवाली होती, नील दादाने तुझा मोबाईल तिच्याकडे दिला होता. ए हो ग, पण ती गजरेवाली कुठे दिसत नाहीये. ती खूप इम्पॉर्टंट पार्ट होती ना तुमच्या लव्ह स्टोरीत ना. आपण ना त्या भाजीवाल्याला विचारूयात का? हे हो, विचार ना. दादा, 5-6 महिन्यांपूर्वी इथे एक गजरेवाली असायची ना, ती कुठे गेली हो? ती ना, अहो तिचे वडील येऊन घेऊन गेले तिला. तिचं लग्न ठरवलं होतं त्यांनी. लग्न? हो. स्वानंदी, काय ग? ग्रेट ना स्वानंदी, तुमचं लग्न जमलं आणि लगेच तिचं पण लग्न जमलं. हा, तिचे बाबा येऊन घेऊन गेले तिला. वाव, हे खरंच कुठल्याही मुलीसाठी ना तिचे बाबा देवाने दिलेलं वरदानच असतं. हो खरंय, ज्या मुलीचे वडील चांगले ना तिचं भलंच होतं. पण बाय द वे, तुला नील दादा भेटला हाही देवाने तुझ्यासाठी दिलेला आशीर्वादच आहे ना. मला तरी असंच वाटतं. त्यांना असं वाटतं की नाही कुणाच ठेवत. हो, मग आत्ता विचार ना. आत्ता कसं सांगणार? हाय. तुम्ही? येस, मी. हे दिवसांपूर्वी इकडेच आपली लव्ह स्टोरी सुरू झाली होती. तुला तेव्हा असं वाटलं होतं की मी तुझा पाठलाग करतोय. आता मी सगळ्यांना खुल्लेआम सांगतोय, मी हिचा पाठलाग करतोय सर्वांच्या समोर. गप्पा बसा ना. काय गप्पा बसा? अरे एक काम करतो, आपण ना आपली लव्ह स्टोरी पुन्हा सुरू करूया. हा, नव्याने 5 शब्दांची दुसरी लव्ह स्टोरी. एक मिनिट, मला इथून जाऊ द्या, मग तुम्हाला जे सुरू करायचं ते सुरू करा. सायल्या, ए प्लीज प्लीज प्लीज, तिला मारू नकोस यार. तिने माझं किती छान काम केलंय. सायली, थँक्यू सो मच. कसलं काम? तुझ्या क्लास मधून सुट्टी घेतलीये. म्हणजे तुझ्या वतीनं लिव्ह ऍप्लिकेशन मी दिले.
येस सुट्टी. अरे काय चाललंय तुमचं? चल 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 आता गाडीवर येऊन बस माझ्या. चल थँक्यू. चाली बाय. थँक्यू सो मच. आणि हा घरी काय सांगशील? स्वानंदीला आज क्लास मधून यायला उशीर होणार आहे. व्हेरी गुड. थँक्यू सो मच. काय चाललंय तुमच्या दोघांचं देवजणे? निघूया आता. हो. पकड ना. सायल्या. बाय. आणि घरी सांग आठवणीने. आई ज्यूस. काय ग बाई तुम्ही हे ज्यूसचा मारा लावलाय माझ्यावर? सकाळपासून 4था ग्लास झाला. आई खाल्लेलं मोजू नये मी आधीच सांगते तुम्हाला. आणि बीपी लो झालंय ना तुमचं. आता 4-5 दिवस तरी तुम्हाला ज्यूस प्यावंच लागणार आहे. मी काही ऐकणार नाही. घ्या. हो ग बाई, तुमच्यासारख्या सुना असल्या ना की म्हाताऱ्या माणसांना आजारी पडायचं सुद्धा सुख मिळायचं नाही. आई आता आजारी पडण्याचं कसलं आलंय सुख? आता हसत काय उभी राहिली आहेस? त्या वच्छीला फोन लावतेस ना. येणार होती ती, काय झालं कोणास ठाऊक. अहो आई येतील त्या 2 वाजता येणार आहेत असं म्हणाले आहेत ना. येतील. आणि मी ना त्यांच्यासाठी सुद्धा ज्यूस ठेवलंय फ्रीज मध्ये. त्यांची सुद्धा खूप दगदग होते ना. आणि तुझी दिवसभर काय कमी दगदग होते का? हा 2 घोट तू सुद्धा घे की. हो घेते हो, तुम्ही काळजी नका करू. बरं तुम्ही ज्यूस घ्या. आल्या या बच्चे आहेत त्या. हो हो. नाही नाही नाही, तुम्ही मुलीचा फोटो आणि बायोडेटा पाठवून द्या. नाही मी येते घ्यायला येते मी. हा नाही अजिबात नाश्ता पाणी नाही. ते सगळं लग्न जुळल्यावर पुणतांबेकर वेळ नाहीये वच्छत्याकडे. हो हो. बर बर येते मी. तुम्ही काढून ठेवा, वेळ नाही आपल्याकडे. बरं ठेवते. आणि तो ज्यूस ठेवला ना माझ्यासाठी फ्रीज मध्ये, तो आण जा. अगं तुम्हाला कसं कळलं? मुलींच्या पत्रिका घेऊन जाते ना मी ज्योतिषाकडे. त्यांच्याकडे जाऊन जाऊन मलाही भविष्य कळायला लागलं. अगं बाई खरंच? काय ग तू किती भोळी आजी. आता तू आजीसाठी ज्यूस बनवला तर माझ्यासाठी बनवला असशील की नाही? हो. असं ग बाई. बरं तुम्ही आईंशी बोला. आता केव्हाची वाट पाहतायत तुमची. आणि बीपी लो झालाय पुन्हा. आता कशाने बीपी लो झालं ना ललिताशी बोलणं. आता कशाला काळजी करता आजी? तुम्ही बोला, मी तुमच्यासाठी ज्यूस घेऊन येते. हो हो. आणि खायला पण आणते. काय झालं आजी? का बोला. अगं या संपदेची काळजी वाटते ग. मूर्ख आहे ती मुलगी. अक्कल म्हणून नाहीये. स्वतःचं नुकसान करून घेतलं तर घेतलंच, वर वहिनीचंही नुकसान करते. ही घरातून चालू पडलीये ग. माझ्या कशाखाली घास उतरत नाही त्याचं काय? नका ना काळजी कर. वसंतराव काय म्हणतायत? तो काय म्हणायचाय? तुला त्याचा स्वभाव माहितीये ना. काही अर्थ नाहीये बघ. मनातून लाख प्रेम वाटत असेल तिच्याबद्दल, पण शोधायला जाणार नाही. त्याची तत्व आड येतात ना. मी काय म्हणते बच्चे, बोला ना. जरा तूच बातमी काढ ना बाई. कुठे आहे, कशी आहे? काही कमी जास्त झालं ना तर जगात तोंड दाखवायला जागा उरणार नाही ग. नाही आजी, आजी अशी काळजी करू नका तुम्ही. मला खात्री आहे ना तुमची मान खाली जाईल असं काही वागणार नाही संपदा. मला सुद्धा खात्री आहे ग वच्छे. पण जगात वाईट लोकांची कमी आहे का सांग बघूया. हो ते पण आहेच. आणि मानी तर एवढी आहे ना, काही झालं तरी सांगायची म्हणून नाही. म्हणून म्हणते जरा तूच बातमी काढ बाई. तिचा शोध घेणं कठीण नाही, ते शोधेनच मी. पण आजी
ती स्वतःच्या आई बापाला नाही जुमानत, मला काय जुमानणार? बच्ची आत्या प्लीज. नाही म्हणजे मला वाटतं की एकदा तरी तुम्ही तिच्याशी बोलावं, आमच्यासाठी, निदान आईंसाठी तरी. तिच्याशी बोलायचं म्हणजे धडकीच भरते बाई मला. ती पोरगी अपयश देईल हं माझ्या हाताला. नाही ग वच्ची, तुझ्या हाताला अजिबात अपयश नाहीये. आमच्या दोन्ही मुलींसाठी तू शुभशकुनी आहेस बघ. खरंच बच्ची आत्या, तुम्ही स्वानंदीच्या घरी गेलात आणि तिचं सगळं नीट झालं. संपदाचंही होईल, आम्हाला खात्री आहे. आणि एक सांगू का तुला वच्चे, तुझ्या मनात खोट नाहीये ना, म्हणून तुझ्या हाताला यश आहे बघ. कसं सांगू आता यांना? ललिताची शेंडी होती माझ्या हातात म्हणून तिने स्वानंदीला माफ केलं. त्याची कारणं वेगळी होती, नाही तर तिने स्वानंदीची काय अवस्था केली माहिती नाही आहे लोकांना. काय बाई करू आता? या संपदाची शेंडी कशी शोधू? येऊन येऊन फोन कोणाचा आला? तर वच्ची आत्या. मी घर सोडून आल्यापासून आमच्या घरच्यांनी एकानेही फोन नाही केला. बसले असतील स्वानंदीचे अश्रू पुसत. मी पण बघते कधीपर्यंत तुम्ही स्वानंदीचे अश्रू पुसते. तुम्ही अश्रू पुसत राहा, मी तिच्या डोळ्यात पाणी आणत राहीन. तुम्ही सांत्वन करत राहा, मी तिला त्रास देत राहीन. बघूया कोण जिंकतंय. तू रागावलीस माझ्यावर, हर्ट झालीस. आय नो तू हर्ट झालीस माझ्यामुळे. आय एम सॉरी यार. स्वानंदी, आईची अवस्था बघून मी हादरून गेलो होतो ग. आणि मला माहिती की तुझी चूक नाहीये त्यात, कळत होतं हे. पण तू तिथे असताना संपदा एवढा मोठा अपमान कसा करू शकली आईचा सगळ्यांसमोर? तिला कोणीच का बोललं नाही? त्याची हिंमत कशी झाली? यामुळे मी चिडलो होतो खूप. तो राग तुझ्यावर निघायला नको म्हणून मी तुझा फोन नाही रिसीव्ह केला. तू माहेर गेलीस यार 4 दिवसांसाठी. तुझा आराम नीट झाला पाहिजे, तुला मनशांती मिळाली पाहिजे. तू मला फोन केला असतास, मी तुला काहीतरी बोललो असतो, सगळा राग तुझ्यावर काढला असता, मग तू हर्ट झाली असतीस. म्हणून मी तुझा फोन नाही रिसीव्ह केला. आय नो माझी पद्धत चुकली आहे. आय एम व्हेरी सॉरी. मी चुकीचं वागलोय, मी परक्यासारखं वागलोय ना? नाही हो, तुम्ही तुमच्या बाजूने जो विचार केलात तो अगदी बरोबर आहे. पण तो मला कसं कळणार? मला तर धक्काच बसला ना तुमच्या अशा वागण्याचा. मी माझा जराही विचार नाही केला. आय एम सॉरी यार. माझी मनस्थिती ठीक नव्हती का म्हणून असं झालं. ऍक्च्युली मी दूर पळत होतो तुझ्यापासून, रादर स्वतःपासून मी दूर पळत होतो. पण त्यामुळे मी एकटी पडले हे नाही लक्षात आलं. आय एम रिअली सॉरी. तू एकटी पडलीस मला माहिती आहे. आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. तुम्ही सॉरी नका म्हणू.
तुम्हाला माहितीये माझी अवस्था किती खराब झाली होती. मला ना काय करावं सुचतच नव्हतं. ज्या आधारावर मी जगते तो आधारच. पुन्हा नाही होणार, खरंच नाही होणार. प्लीज माफ कर. सॉरी. प्लीज तुम्ही असं सारखं सारखं सॉरी नका म्हणू. आणि माझी शपथ आहे आता पुन्हा असं वागलात तर. तुमचा राग, तुमची चिडचिड मला काही चालेल. तुम्ही ओरडलात ना तरीही चालेल. तुमच्याच कुशीत शिरून रडेन मी. पण प्लीज अबोला नका धरू. इथून पुढे असं नाही होणार. असं खरंच नाही होणार. म्हणजे गोड बायको. सो एकदा गप्प बसा म्हण ना. प्लीज म्हण ना गप्प बसा. म्हण ना गप्प बसा. गप्प बसा. आय लव्ह यू टू. ललिता, पिंजऱ्यातल्या वाघिणीसारख्या फेऱ्या मारून काय होणार आहे? वच्छिमोशने पिंजऱ्यातच कोंडलंय मला. स्वानंदीला घराबाहेर काढण्याची चांगली ऐती संधी चालून आली होती. काय झालंय बघितलं ना? येतील ग, भरपूर संधी येतील. पण आता जे काही झालं त्याला काही पर्याय होता का मला सांग? संधी येतील हे माहित होतं म्हणून तर ही संधी जाऊ दिली. स्वानंदीला त्या इंद्रनील पासून जितकं दूर करण्याचा प्रयत्न करते ना तितकंही स्वतःच्या पदराला त्याला बांधून घेतली. हा, आई जेवून घ्या. निलिमा, ही पद्धत आहे का बोलण्याची? चिडा, तुम्हाला माझ्यावर जितकं चिडायचंय तितकं चिडा, पण आधी जेवून घ्या. एवढी दगदग करता, घरासाठी जीव काढता आणि वेळेवर जेवत देखील नाही, असं कसं चालेल? हे बघ निलिमा, ठेवतात. तू गेली नाहीस नर्सरीत आज? स्वानंदी माहेरून येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला एकटं सोडून कुठेही जाणार नाही. तुमचं कोण करणार? तुम्ही जेवून घ्या, मी ताट घ्यायला येते. दार ओढून घे. हो. हिचा काय एवढा आवाज वाढलाय? जे लक्षात येत नाहीये ललिता, ग आवाज नाही वाढलाय, प्रेम वाढलंय, तुझ्या विषयीचा आदर वाढलाय. तू स्वानंदीला जे सहजपणे माफ केलंस ना, त्यामुळे सगळ्यांच्या नजरेत तू देवी झाली आहेस. हो. असं झालंय का? नशीब फुटकं म्हणून रडत होतीस ना? खरं तर जोरावर आहे तुझं नशीब. कशी प्रेमाच्या हक्काने बोलत होती बघितलंस ना? वच्छिमावशीने तुझ्यावर डाव उलटला खरा, पण त्यामुळे सगळ्यांच्या नजरेत तुझी किंमत वाढली आहे ललिता. इंद्रनील तर म्हणाला सुद्धा, मॉम यू आर ग्रेट. निरंजन आणि निलिमा तर सपशेल शरण आले तुला. हे असं काही होईल असं वाटलंही नव्हतं मला. आता तू स्वानंदीला काहीही बोललीस आणि तिने तुझ्या विरुद्ध जाऊन कितीही तक्रार केली तरी कोणीही तिच्यावर विश्वास ठेवणार नाही. सगळं ठीक आहे, पण उगाच कौतुक नका करू माझं तुम्ही. संधी हातातनं निघून जायची होती ती निघून गेलेलीच आहे. आता दुसरी संधी कधी येते याची वाट बघत बसायचं. अगं, कमकुवत माणसं संधीची वाट बघतात. तुझ्यासारखी कर्तबगार माणसं येईल त्या क्षणाची संधी बनवतात. ते कसं करायचं सांगतो, पण त्याच्या आधी आणखीन काही सांगतो. बोला. तू जो येता जाता माझा कचरा करत असतेस ना, तो करत जाऊ नकोस. मी तुझा गुरु आहे, लक्षात ठेव.
भाव खाताय का? नाही, भाव नाही खाते, पण शिष्य गाडी नीट चालवायला लागला ना की गुरु मागच्या सीटवर जाऊन निवांतपणे बसतो. तसा मी मागच्या सीटवर बसलोय. लक्षात येतंय ना तुझ्या? आता सांगाल का काय करायचं ते? संपदा तुला इतकं का बोलली? कारण तिला स्वानंदीचं नुकसान करायचं होतं. तुझ्याशी वाईटपणा घेणार नाही ती. तुझ्याच राशी गोत्राची मुलगी आहे ती. आणि स्वानंदी संपदाची शत्रू. हा, आणि आपलं शत्रुत्व कोणाशी आहे? स्वानंदीशी. बरोबर? मग राजकारणी लोकांच्या प्रमाणे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. आपल्या शत्रूला जर नेस्तनाबूत करायचं असेल तर सरळ जाऊन त्याच्या शत्रूशी हातमिळवणी करायची. गुरु आत करे. चला कामाला लागा मॅडम. आता स्वानंदीला कायमची घराबाहेर काढायची असेल तर संपदाला हाताशी धरायला हवं. करेक्ट. आता तेच करते.